सणासुदीला किंवा छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण तांदळाची खीर बनवतो. ती झटपट अशी रबडीसारखी मलाईदार कशी बनवायची, त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक वापरली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेत. तर जे आपण दररोज भात बनवतो ना, त्याच भाताचे असे तांदूळ घेतलेत मी इथे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. तर हे तांदूळ आहे ना, आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि धुतल्यानंतर आहे ना, अर्धा तास किंवा 20 मिनिट तरी असे भिजत ठेवायचे. तर इथे मी पहिलेच आता तांदूळ आहे ना, भिजत ठेवले होते. तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ किती मस्त असे भिजलेत. नखाने आपण तोडले तर लगेच असे तुटतात ते, एवढे असे भिजवून घ्यायचे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या तांदळामधील आहे ना सर्व पाणी असं काढून टाकायचे आणि तांदूळ असे निथळून घ्यायचे. पूर्ण असं पाणी निघलं पाहिजे. तर आता मी ना हे तांदूळातलं पाणी काढून घेते आणि नंतर आपण पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता तांदळातील सर्व असं पाणी मी काढून टाकले आणि एका आहे ना गाळणीमध्ये टाकून असे निथळत ठेवले होते. तर पूर्ण पाणी आता निघून गेले. तर हे तांदूळ आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचे. तर इथे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतले. तर असं बारीकच भांडं घ्यायचं. त्यामध्ये आता हे सर्व तांदूळ घालून घेतलेत. तर आपल्याला आहे ना आता मिक्सर असा बंद चालू करत आहे ना, हे जाडसरच असे तांदूळ वाटून घ्यायचेत. बिलकुल असे बारीक पीठ वगैरे काही करायचं नाही त्यांचं. असं मिक्सर पल्स मोडवरती ना हे तांदूळ आता मी वाटून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ मी असे वाटून घेतलेत. असे जाडसरच वाटून घ्यायचेत. तर आता लगेच आपण खीर बनवून घेऊ. तर इथे मी गॅसवरती ना एक पॅन तापत ठेवलाय. त्यामध्ये ना 2 मोठे चमचे तूप घालून घ्यायचं. तर कढईमध्ये तूप टाकलं ना, मग कढई थोडी अशी फिरवून घ्यायची. म्हणजे सगळं तूप आहे ना असं कढईच्या बेसला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. त्यामुळे ना आपण तांदूळ वगैरे जेव्हा भाजतो ना, ते बिलकुल असे कढईला वगैरे चिटकत नाही. आता तूप चांगलं आपलं गरम झाले, तर गॅस आहे ना आता स्लो करून घ्यायचा आणि त्यामध्ये आहे ना आता आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे. तर इथे मी 5-6 काजू, 5-6 बदाम आणि 1 चमचा चारोळे घेतलेत. तर ते सर्व आता आहे ना तुपामध्ये भाजून घेते. तर काजू बदाम असे तुम्ही कच्चे जरी टाकले ना खीरमध्ये तरी चालेल, पण जरा भाजून घेतले ना तर खीरची टेस्ट जरा छानच लागते आणि काजू बदामसुद्धा खाताना दाताखाली छान लागतात. आता हे काजू बदाम आहे ना लाल कलर येईपर्यंत 1-2 मिनिट चांगले भाजून घेऊ. तर काजू बदामला मस्त असा ब्राऊन कलर आलाय, छान भाजून झालेत. ते आता काढून घेऊया. तर काजू बदाम भाजून झाल्यानंतर आहे ना कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे ना त्यामध्येच हे तांदूळ टाकून घ्यायचे आणि आता आहे ना 2-3 मिनिट हे तांदूळ आपण चांगले भाजून घेऊ. तर 1-2 मिनिट हे तांदूळ मी चांगले भाजून घेतल्यानंतर आहे ना आता 2 चमचे तांदूळ आहे ना साईडला काढून घ्यायचे. तर ते कशासाठी हे तुम्हाला मी पुढे सांगेलच. तर आता आहे ना आपल्याला कढईमध्ये आहे ना दूध टाकायचं आहे. तर इथे मी आता 1 लिटर दूध आहे ना तापवून घेतलं होतं, ते कढईमध्ये टाकून घ्यायचं. तर दूध टाकताना आहे ना गॅस हा थोडा स्लोच करायचा आणि एकदम नाही टाकायचं, असं हळूहळू दूध टाकायचं. नाहीतर मग ते आहे ना हातावर येतं, कारण कढई खूप अशी तापलेली असते. तर इथे आता मी दूध टाकून घेतले. तर दूध टाकल्यावर आहे ना तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तांदळाच्या आहे ना गुठळ्या अशा तयार होत नाही. पण असे तांदूळ जर तुपामध्ये आपण भाजले ना तर तांदळाच्या गुठळ्या होतच नाही. तर असं एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि खीरची टेस्ट आहे ना तीसुद्धा अप्रतिम होते. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर दूध टाकल्यानंतर आहे ना मध्ये-मध्ये असं मिक्सच करत राहायचं. असं सोडायचं नाही. नाहीतर मग तांदूळ आहे ना कढईला खाली चिटकतात. तर इथे तुम्ही बघू शकता आपण तुपात तांदूळ भाजल्यामुळे एकसुद्धा अशी तांदळाची गुठळी झाली नाही. पण आपल्याला असं मिक्स करतच राहायचं आहे. त्यामुळे खाली तांदूळ असे लागत नाहीत. तर आता गॅस थोडा मी वाढवून घेतला आहे आणि आता ही खीर आहे ना तिला उकळी काढून घेऊ. तर दूध आपण गरम करून टाकलं होतं. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता अगदी 2-3 मिनिटामध्येच खिरीला आहे ना मस्त अशी उकळी आली आहे. तर उकळी आल्यावरती पण आहे ना व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतले. तर आता मिक्स करून झाल्यानंतर आहे ना 8-9 मिनिट आहे ना ही खीर आपण चांगली शिजवून घेऊ. कारण तांदूळ शिजले पाहिजेत. 8-9 मिनिट की आपली खीर शिजते आहे ना तोपर्यंत मध्ये-मध्ये सुद्धा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. बिलकुल असं सोडायचं नाही. तर आपली आता इथे खीर शिजते आहे. तोपर्यंत आपली खीर रबडीसारखी होण्यासाठी जी खास ट्रिक आहे ती बघूया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले. त्यामध्ये आहे ना जे आपण तांदूळ काढून ठेवले होते ते घालायचे. त्याचबरोबर त्यामध्ये 4-5 काजू घालायचे आणि दूध टाकून आहे ना हे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हीच एक आपली अशी खास ट्रिक आहे.
तर आता हे तांदूळ आणि ते आहे ना मी एकदम बारीक असं वाटून घेते. तर ही खीर आहे ना आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि कढईच्या कडेला आहे ना अशी साय जमा होते, ती पण व्यवस्थित अशी काढून आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर 7-8 मिनिट इथे खीर मी आता चांगली शिजवून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडीशी ती दाटसर झाली आहे. तर आता व्यवस्थित असं तळापासून मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये आता आपल्याला जे काजू आणि तांदूळ थोडे वाटून घेतले होते ते घालायचे. तांदूळ आणि काजू आहे ना एकदम असे बारीकच वाटून घ्यायचे. ते इथे तुम्ही बघू शकता एकदम असे मी बारीक वाटून घेतले होते. तर ते आता खीरमध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स केल्यानंतर आहे ना इथे मी थोडं केसर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं ते टाकून घेतलं आहे. केसर टाकल्यामुळं खीरला कलर छान येतो. आता केसरचं दूध टाकल्यानंतर पण खीर आहे ना मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. तर आता 2-3 मिनिट फक्त ही खीर आपण शिजवून घेऊ. तर लगेचच तुम्हाला फरक जाणवेल. खीर एकदम अशी लगेच दाटसर होते ही ट्रिक वापरल्यामुळे. तर वाटलेलं मिश्रण टाकल्यानंतर पहा इथे तुम्ही अगदी 2-3 मिनिटामध्येच आहे ना खीर एकदम अशी दाटसर झाली आहे आणि तांदूळसुद्धा छान शिजला आहे. मी चेक केला होता. तर असे मऊ तांदूळ होईपर्यंत चांगली खीर शिजवून घ्यायची. आता त्यामध्ये आहे ना आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी 1 कप साखर घेतली आहे, ती टाकून घेते. तर खीर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवा. तर साखर टाकल्यानंतर पण आहे ना खीर तळापासून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर ते 1-2 मिनिट हे खीर अशीच शिजवून घेऊ साखर वितळेपर्यंत. तर आता आहे ना त्यामध्ये आपल्याला काजू बदाम भाजून घेतले होते ना ते घालायचे. तर काजू बदाम घातल्यानंतर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. काजू बदाम टाकल्यानंतर पहा इथे खीर किती छान दिसते. तर त्यामध्ये आता लास्टला आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. तर वेलची पावडर घातल्यानंतर सुद्धा एखाद मिनिटभर आता व्यवस्थित खीर मी मिक्स करून घेतली. तर तयार आहे आपल्या इथे रबडीसारखी मलाईदार खीर. आणि एवढी पातळ असेपर्यंतच आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे. खूप एकदम दाटसर नाही करायची आहे. कारण ही तांदळाची खीर आहे. जसजशी ती थंड होत जाते तसतशी अजून दाटसर होते. त्यामुळे अशी एवढी पातळ आहे तेव्हाच असा गॅस बंद करून टाकायचा. तर इथे मी गॅस बंद केला आहे. तर खिरीचा दाटसरपणा बघण्यासाठी इथे पहा तुम्ही पळीला आहे ना पूर्ण असं कोटिंग चढले. त्यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल खीर किती मस्त अशी दाटसर झाली आहे. तर इथे आता मी गॅस बंद केला आहे. इथं तयार आहे आपली रबडीसारखी मलाईदार खीर. तर तुम्ही इथे बघू शकता खीरचं टेक्स्चर पहा, रंग पहा किती छान आला आहे. आणि आपण इथे खीर बनवण्यासाठी कोणतंही फॅट क्रीम दूध असं वापरलं नाही किंवा मिल्क पावडर वगैरे सुद्धा वापरलं नाही. तरीसुद्धा अगदी झटपट ही खीर एकदम अशी दाटसर तयार होते. तर आहे की नाही एकदम भन्नाट ट्रिक. अशी ट्रिक वापरून आहे ना तुम्ही नक्की एकदा खीर बनवून बघा, झटपट होते. तर इथे आपली खीर तयार आहे. त्यावरती सजावटीसाठी आता थोडेसे काजू बदाम घालूया. आणि ही खीर तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवली ना तरी ती परफेक्टच होणार आणि घरातले सुद्धा एकदम असे आवडीने खातील आणि सगळेच विचारतील कशी बनवली. तर ही खास ट्रिक वापरून तुम्ही अशी रबडीसारखी मलाईदार खीर नक्की बनवून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.